दादा, अरे केतकी पाठारेचे रिपोर्ट्स आलेत. रूमचं माप काढून झालं असेल ना तर बस आता. रोहन, ही संधी आपल्याला मिळायलाच हवी. आपलं अख्खं आयुष्य यावर अवलंबून आहे. अजिबात नाही हं. प्रधानांची जाहिरात आली नसती तर आपण लग्नच केलं नसतं का किटी? कोण जाणे, मेन कदाचित केलं असतं, पण एकमेकांबरोबर केलं असतं की नाही, आय डोंट नो. किटी, तुझं खरंच आहे ना माझ्यावर? रोहन, वाय डोंट यू अंडरस्टँड? प्रेम आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यार. प्रेम जुळतं, पण लग्न हे डोळसपणे जुळवावं लागतं. जेव्हा 24 तास एकमेकांच्या डोक्याला डोकी आपटावी लागतात ना, तेव्हा फक्त प्रेम असून भागत नाही. पहिली भरतीचे दिवस संपले की मग आयुष्यभर ओहोटी. याच बाणेदारपणामुळे त्या नमिता प्रधानला घरात आणलंस आणि आता बसलीस बोंबलत. तू काही म्हण यार. नाही रोहन, पण हा चान्स मला सोडायचा नाहीये. 25 lakhs, damn it. It's not a joke. लल्लू मंजूला नाही मिळत रे असा चान्स. मग आता शांतपणे वाट बघ प्लीज, आणि आता मला पिडू नको. शिट यार. फोन ए चाला रोहन, ते फोनचं काही लफडं नसेल ना? एक काम कर ना, तू मला कॉल करतोस का? इनफ यार किटी, बस झाला आता. आणि अजून थोडा वेळ फोन नाही आला ना त्यांचा तर तू स्वतः कर. ए नाही यार, मी इतका वेळ वाट नाही पाहू शकत. मी त्यांना करते फोन. रोहन, कीप द फिंगर क्रॉस. डॉक्टर मीरा. हॅलो, गुड मॉर्निंग डॉक्टर. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत केतकी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. आज काय करतेस तू? नथिंग, ऑल युअर्स. आता तुमच्या ताब्यात आहे. गुड. शुभंकर आणि नमितानी 2 वाजता तुला त्यांच्या घरी बोलावलंय. जमेल? ऑफकोर्स मॅडम. पण त्यांचा पत्ता? शुभंकर करेल तुला SMS. मी त्याला सांगितलंय तसं. ओके, डन. आय विल बी देअर. थँक्यू मॅम. ओके. किटी, हे काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स. माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स किटी. थँक्यू सो मच. डॉक्टर मीरांचा फोन होता. त्यांनी दुपारी 2 वाजता शुभंकर प्रधानच्या घरी बोलवलंय मला. हो नो यार. का काय झालं? माझी नेमकी आज 2 वाजता बॉस बरोबर मीटिंग आहे. ओके यार रोहन, तू नाही आलास तर मी आशूला. शिट यार, आशू जालन्याला गेली आहे. काय करू? ठीक आहे, मी तिला फोन करून बघते. ती असेल तर तिला घेऊन जाईन, अदरवाईज एकटी जाईन. टेन्शन काय घेतोयस? आता सगळं चांगलं होणार आहे रोहन. आपले चांगले दिवस सुरू झालेत. अरे आलीस? बस. कसा झाला प्रवास? ठीक झाला. ठीक झालं ना? बस पाणी घेऊन येते तुझ्या. ग वहिनी, मी आणते ना. बस ग, तू दमून आलीस ना, मी आणते पाणी. बस.
वहिनी हं? मिठाई आणली आपल्यासाठी. अगं कशाला एवढा खर्च अगं केला? बाहेर गावी गेले होते ना. कसं झालं ग प्रवास? ठीक झालं. आई बरी आहे समीरची? बरे आहेत. बीपी जरा अजून व्यवस्थित नाही आहे पण ठीक आहे. मीठ बंद करायला सांग त्यांना. अगं मिठामुळे होतं जास्ती. तसं पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला आहेच कोण. समीर इथे आहे आणि तू पण इथे. नाही समीरचा मामा आहे तिकडे एक. अगं पण त्याला पण त्याचं घर आहे, संसार आहे. तो कुठे कुठे लक्ष देणार नाही का? समीर काय म्हणतोय? अगं वहिनी, समीरला मिरचंदानी ट्रस्ट कडून फेलोशिप मिळाली 3 लाख रुपयांची. हो हो, त्यामुळे आता 15 लाखांपैकी 3 लाखांची तरी सोय होईल असं दिसतंय. अरे वा, 3 लाख म्हणजे सुद्धा काही कमी मदत नाही ग. अभिनंदन तुझं पण. चला, कुठनं का होईना सुरुवात झाली ना, हे महत्वाचं नाही का? खरंय. बघूया अजून कुठून कुठून कशी सोय होती ते. अगं हे म्हणत होते की समीरला कर्ज सुद्धा मिळू शकतं. पाटणकरांशी बोलले ते. तू काही म्हणाली होतीस का यांना कर्जाबद्दल? मी नाही. दादा पण ना. थांब, मी आज त्याला स्पष्टपणे सांगतेच. समीरसाठी त्याला कोणत्याही प्रकारचा भार उचलायची गरज नाहीये. वहिनी, हे 3,000 रुपये तू दिले होतेस ना मला खर्चासाठी. खर्च नाही झाले होते पैसे आमच्याकडे. अश्विनी, अगं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नको काढूस. अजिबात नाही वहिनी, मला कळतंय तू काय बोलतेयस. बोल किटी. हा हॅलो आशू, कुठं आहेस तू? काय तू मुंबईत परत आलीस? हो. ए अकबर ऐक, मला दुपारी मिस्टर प्रधानांनी त्यांच्या घरी बोलवलंय. तू येशील माझ्याबरोबर? हो हो, येईन ना. थँक्यू. सी यू देन. बाय बाय. काय ग? अगं आज दुपारी जरा किटी बरोबर बाहेर जायचंय. कुठे ग? ती नवीन जॉब साठी ट्राय करते ना, मग तिला सोबत म्हणून. किटीला सोबत? तुझी? चांगलंय. बरं तू चहा घेशील? चालेल. मी करू? नाही, मी करते ना. नाही अगं तू बस, मी करते. अगं मला फ्रेश व्हायला जायचंच आहे, मी करते. बर. देवा, खूप परीक्षा पाहिलीस. खूप वर्ष वाटही पाहायला लागलीस तू. आता कुठे आशेचा किरण दिसतो. तो मात्र विझू देऊ नकोस. माझ्या ओटीत श्रद्धेचं फळ घालशील ना. ए समीर, कसा आहेस?
कसा झाला प्रवास? चांगला बरं, आईची तब्येत कशी? सुधारते हळूहळू. तू कुठे निघालास? अरे हो, ते आडवणांची मीटिंग आहे ना आज, तिकडे चाललं. बरं, तू घरी आहेस ना आज? आहे थोडा वेळ. रोहन, तू काहीतरी महत्वाचं सांगणार होतास. हां महत्वाचं सांगणार होतास. हां, मी आत्ता जरा घाईत आहे. आपण संध्याकाळी किंवा उद्या परवा वगैरे. काय प्रॉब्लेम आहे का? सांग ना. असं काय परक्यासारखं वागतोय? अरे परकेपणा कसला? म्हणजे तुला सांगितल्याशिवाय मला चेन नाही पडणार. कमा बोल सर. अरे समीर, आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि किटीने काही गोष्टी म्हणजे काही निर्णय तुझ्या लक्षात येते ना? अरे म्हणजे आमचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत. म्हणजे भविष्यातल्या योजना आहेत आमच्या काही. फ्युचर प्लॅन्स. अरे आपल्या सगळ्यांचे फ्युचर प्लॅन सेमच आहे. चांगली नोकरी मिळवायची, भरपूर पैसे कमवायचे आणि लग्न करून सेटल व्हायचं. कधी करताय लग्न? लग्न? मला माहिती तू आणि किटीने लग्न केल्यावर मला माझा बोऱ्या बिस्तारा इथनं गुंडाळायला लागणार आहे. पण एवढंच सांगायला एवढे कसले आडेविडे? अरे हो, जरा 8 दिवस आधी सांगा, नाहीतर मग आहे माझं बिराड मुंबई सेंट्रलच्या वेटिंग रूम मध्ये. समीर यार, प्लीज बी सिरियस. काय झालं? किटी पुन्हा नाही म्हणाली का? तू बस, मी सांगतो तुला. चल चल, बस 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 बस. काय झालंय? सॉरी, मला उशीर झाला का? नाही ग, मीच जरा लवकर आले. बरी आहेस ना? एवढी शांतपणे काय बोलतेस? शट अप. इथे जवळपास देऊळ कुठे? ते प्रधानांच्या घरी जाताना देवाचं दर्शन घेईन म्हणते. तुला खरंच काही झालं नाहीये ना? तू देवळात जाणार? आज आयुष्यात पहिल्यांदा देवाचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. अरे वा, तू आज आयुष्यात पहिल्यांदा देवळात जाणार. देव ओळखेल का तुला? तुझी ओळख आहे ना त्याच्याशी, म्हणूनच तुला बरोबर घेऊन चाल. बरं आधी सांग, आई बाबांना कळवलंस का? आर यू इनसेन? अगं माठ आहेस का जरा? हा प्रकार जरा आईला कळला तर ती इतक्या जोराने भोकाड पसरेल की अख्ख्या बदलापूर वाहून जाईल. त्यात मग कसं मॅनेज करणार आहेस? मी सांगेन, माझी बँगलोरला ट्रान्सफर झाली. खोटं बोलणार आई बाबांची? डोंट बी सो टिपिकल. जरा विचार कर, डोकं चालव. महिन्यातनं एकदा बदलापूरला जातेस ना, ती जायची बंद होणार. आईला उद्या वाटलं की चला 4 दिवस मीच जाते बँगलोर, तर काय करणार आहेस? हो हो यार. यार संकट अँटिसिपेट करायची नसतात. तेव्हाचं तेव्हा बघू. आधी तुम्हाला देवळात घेऊन चल. अरे वा, या सरोगेट प्रकरणामुळे चांगल्या सवयी लागल्यात. दारू सुटलीये, सिगरेट सुटलीये आणि आता देवळातही जायचंय. आता फक्त ती भाषा बदल, म्हणजे माणसात येशील. चला देवधरीण बाई, चला चला. अशी का उभी आहेस तू? काय झालं? शुभू, आपण आजची मीटिंग कॅन्सल करूया. काय? का पण? मी आज नेहमीप्रमाणे पूजा करायला गेले, डोळे मिटून प्रार्थना केली. डोळे उघडल्यावर पाहिलं तर निरंजन विझलेलं होतं. अरे मीता, काय वेड्यासारखं बोलतेस तू? अगं देवाजवळचं निरांजन ते केवढं? एक साधी फुंकर पुरते ते विजायला.
मग आजपर्यंत कधीच का नाही विजलं? मग काय म्हणणं आहे तुझं? आज नको आपण केतकीला भेटायला. दिवा विझणं हा चांगला शकून नाहीये. अगं असे बारीक सारीक अपशकून मानत राहिलीस ना तर 2 पावलं चालणंही कठीण होईल. बित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात माहितीये ना तुला. तेव्हा अजिबात घाबरू नकोस. ओके, चल चल चल. शुभंकर, मला अजूनही असं वाटतंय की आपण केतकीच्या बाबतीत जरा घाईच करतोय. आणि मला असं वाटतंय उराशी कवटाळलेलं दुःख तुला सोडायचं नाहीये. अगं पहिल्यांदा सुख येते आपल्या आयुष्यात मीता. इतकी वर्ष जी गोष्ट आपण फक्त स्वप्नात बघत होतो ती आता सत्यात उतरतीये. प्लीज अशा फालतू शकून अपशकुनांचा विचार करू नकोस. चल लवकर, मी बाहेर थांबलोय. चल चल लवकर. काय? आय जस्ट कांट इमॅजिन दिस रोहन. पैसे कमवण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाताय? अरे खालच्या थराला म्हणजे आम्ही काही पाप करतोय का? हे पाप आहे की नाही मला माहिती नाही, पण काहीतरी घाणेरडे आहे. तू माझा मित्र आहे त्याची लाज वाटते मला. अरे समीर, तू इतकी काय चिडचिड करतोयस? तुला अक्कल आहे का? अरे किटी तुझी गर्लफ्रेंड आहे, तुझी होणारी बायको. तुझं प्रेम आहे ना तिच्यावर. तिच्या पोटात एका दुसऱ्या माणसाचं बाळ 9 महिने वाढणार, एका स्ट्रेंजरचं. अरे सो व्हॉट? सो व्हॉट? रोहन, हे तू बोलतोस? सो व्हॉट? अरे आपल्या गर्लफ्रेंड बद्दल जी भावना असते आपल्या मनात, की ती आपली आहे, ती फक्त आपली आहे. इथं जे वाटतं ते नाही वाटत का तुला? तुला लाज वाटली पाहिजे स्वतःचीच. अरे तू काय बोलतोय समीर? खरंच बोलतोय मी. उद्या जर आशूने असलं घाणेरडं प्रपोजल आणलं असतं ना तर मला स्वतःची लाज वाटली असती. तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला विकतोय असं वाटलं असतं मला. समीर, ए नुसतं ओरडू नकोस. पुरुषासारखा वाग जरा. बी अ मॅन. स्वतःच्या हिमतीवर कमाव पैसे. बाईच्या पैशावर जगणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात माहितीये ना? इनफ समीर, पास झाला आता. मी छोट्या शहरातून आलो असेल, पण माझ्यावर जे संस्कार आहेत ना ते कधीच पुसले जाणार नाहीत. आणि तुला ते मागासलेले वाटले तरी चालतील, पण एक लक्षात ठेव, बाईच्या पैशावर जगणाऱ्या पुरुषाकडे मोठ्या शहरात सुद्धा तुच्छतेनेच पाहतात. इट्स ओके, मी वाचलंय सगळं. जर तुम्हालाही वाचायचं असेल तर